नमस्कार, मी सागर महाजन। आज आपल्या समोर जे हस्ती आहेत ते मिस्टर उमेश धनगर, नेचर केअर फर्टिलायझरचे एरिया मॅनेजर आहेत। नमस्कार साहेब। नमस्कार। तर आज आपण जो कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे तो म्हणजे पॉलीफॉस्फेट। तर त्याच्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत धनगर साहेब आलेले आहेत। तर धनगर साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की आपण जे आपले प्रोडक्ट आहेत पॉलीफॉस्फेट त्याच्याविषयी माहिती द्यावी। सर्वात आधी मी आपल्याला विनंती करेल की आपण पॉलीफॉस्फेट म्हणजे नेमकं काय आहे। आपण जे खत वापरतो प्रामुख्याने केळीसाठी, जे सल्फेट फॉर्म झालं किंवा ऑक्साईड वगैरे झालं, याच्यापेक्षा हे पॉलीफॉस्फेट वेगळं कसं आहे त्याच्याबद्दल काहीतरी सांगा। मी उमेश धनगर। आपण शेतीमध्ये आतापर्यंत विविध प्रकारचे वॉटर सोल्युबलचे ग्रेड वापरतो। त्यामध्ये सल्फेटेड ग्रेड, परत ऑक्साईड, परत तुमचं अर्थो, या अशा विविध ग्रेड आतापर्यंत आपण पिकामध्ये वापरले आहेत। त्यामध्ये नेचर केअरने 4-5 वर्षापूर्वी साधारणतः ज्या काही ग्रेड आणल्या आहेत त्या पॉलीफॉस्फेट गटातल्या आणल्या आहेत। आता पॉली म्हणजे नेमका काय हे तुम्हाला सांगतो मी। जसं आपला अर्थो आणि फॉस्फरस यांच्या दोघींच्या संयोगातून बनवलेला हा पॉलीफॉस्फेट। आता याच्यात जसं आपण एक प्रोडक्ट पाहतोय वरती समोर सुपरओरा नावाचं, याच्यामध्ये जवळपास जो फॉस्फरस आहे हा 80% फॉस्फरस आहे आणि जवळपास 20% याच्यामध्ये पॉलीफॉस्फेट आहे। पॉली म्हणजे कसं, ज्या सल्फर आपलं जे काही प्रोडक्ट असतात त्यांना चेन साखळीमध्ये एकमेकाला असं बनवलेलं असतं, म्हणून तो पॉलीमध्ये जातो। पॉली म्हणजे अनेक, बरोबर, अनेक फॉस्फरसचे कण हे एकत्रितपणे जोडलेले असतात, म्हणून आपण त्याला पॉली म्हणतो। बरोबर। इतर प्रोडक्टच्या तुलनेत पॉलीचा आणि याचा जो विषय असतो की पॉली हा पिकाच्या गरजेप्रमाणेच लागतो पिकाला। बरोबर। जसं की आपण इतर प्रोडक्ट पाहिले, जसं तुमचे सल्फेट फॉर्म मधले किंवा फॉस्फेट फॉर्म मधले, ते पिकाला टाकलं की फक्त पुढचे 72 तास त्यांची कॅपॅसिटी असते पिकाची उचलण्याची किंवा लागण्याची। बरोबर। 72 तासानंतर जे काही तुमचा राहतो स्थिर, परत जमिनीत स्थिर होतो, तसा पॉलीफॉस्फेट हा प्रोडक्ट स्थिर होत नाही। बरोबर। हा जमिनीमध्ये टाकल्यानंतर पिकाला पुढच्या एक साधारणतः 2 ते 3 तासानंतर हा लागायला सुरुवात होतो। तो पुढचे 8 ते 12 दिवस हा पिकाला उपलब्ध स्वरूपात असतो। बरोबर। कारण हा चेन साखळीमध्ये असल्यामुळे तो दर दिवसाला एक चेन त्याची तुटते आणि तो फॉस्फरस पीक सहज घेतो। बरोबर। दुसरी गोष्ट अशी येते की पॉलीफॉस्फेटच्या वापरामुळे, आपलं आता प्रोडक्ट वरच बोलूया आपण, सुपर फॉस्फेटच्या वापरामुळे फायदे काय होतात। एक तर तुमची जमीन भुसभुशीत राहते। दुसरी गोष्ट, जमीन भुसभुशीत असल्यामुळे त्यामध्ये हवा खेळती राहते व्यवस्थित। बरोबर। जमीन भुसभुशीत राहते, हवा खेळती राहते। शिवाय फॉस्फरसची जी कमतरता असते पिकाची, ते पॉलीफॉस्फेटमुळे आपलं सुपरओरामुळे भरून निघते। बरोबर। फॉस्फरस हा जो एक सोर्स आहे हा अप्रत्यक्षरित्या एक बुरशीनाशक म्हणूनही काम करतो। बरोबर। काही प्रमाणात जे जमिनीतल्या काही बुरशी आहेत, बरोबर, त्याही सुपरओरामुळे मारल्या जातात। बरोबर। जमीन भुसभुशीत झाली म्हणजे हवा खेळती राहिली म्हणजे जे आपल्याला शेतकरी बांधवांना जे काही मुक्तचे जे अन्नद्रव्य आहे, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे सहज पिकाला उपलब्ध होतात। बरोबर। शिवाय या प्रोडक्टमुळे जो जमिनीचा जो पीएच आहे हा काहीशा प्रमाणामध्ये पीएच जो आहे हा पीएच कमी होतो। म्हणजे पीएच कमी व्हायलाही मदत होते। बरोबर। तर असं या प्रोडक्टचे वापरण्याचे फायदे। दुसरी गोष्ट, हा प्रोडक्ट वापरताना ज्या आपण काळजी म्हणतो ते विशेष काळजी घ्यायची असतात। हा वापरायचा कसा यावर आपण 1-2 मिनिटं चर्चा करूया। पीक कुठल्याही प्रकारचं असो त्याच्यामध्ये फॉस्फरस हा घटक महत्वाचा असतो। बरोबर। मग तर तुमची केळी असो, पपई असो, बरोबर, किंवा काय असो, फॉस्फरस हा मुख्य कंटेन असतो, तो तुम्हाला वापरायलाच पाहिजे। बरोबर। फॉस्फरसच्या वापरामुळे काय होतं की केळी पिकामध्ये पाहूया आपण, केळी पिकामध्ये याच्याने तुमचा बुंदा जो म्हणतो आपण, बरोबर, बुंदा जाड होतो। बरोबर। पानांमधली अंतरी व्यवस्थित राहते। बरोबर। जमिनीतल्या पिका या फॉस्फरसमुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते। पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली म्हणजे इतर जे काही अन्न घटक आहेत हे पीक
सहज उचलू शकते. बरोबर. हा याच्या मागचा याच्याने वापरल्याने फायदा. बरोबर. तसंच तुमचं मिरची झाली, पपई झाली आणि इतर जे फळपिकं झाले, याच्यामध्ये फ्लावरिंगच्या वेळेस आपण याला वापरू शकतो. बरोबर. हा वापरणं फार पाहिजे तसं अवघड नाहीये. याला सुरुवातीच्या पिरियड मध्ये आपण एकरी 1 किलो या प्रमाणाने देऊ शकतो. बरोबर. आता झाला विषय म्हणजे साधारण 1700 झाडांना आपण जर 1 किलो केलं, बरोबर, तर 1700 झाडांना आपण साधारण 1 किलो वापरू शकतो. म्हणजे ॲन ॲव्हरेज जर 1000चं जर कॅल्क्युलेशन घेतलं तर आपण साधारण 600 ml पर्यंत, समथिंग 600 ml पर्यंत आपण 1000 झाडाला याचा वापर करू शकतो. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, हा वापरताना काळजी काय घेतली पाहिजे? हा प्रोडक्ट बिना पाणी वापरता बनवलेला आहे. बरोबर. मग याच्यामध्ये याला आपण ज्यावेळेस बॉटल ओपन करतो त्यावेळेस याला हळूवारपणे एक 20 लिटरच्या आपण जे म्हणतो टप म्हणतो, त्या टपामध्ये ज्याला काढायचं आहे, त्याला व्यवस्थित ढवळायचं आहे आणि तो वापरायचा आहे. चुकूनही याच्यामध्ये पाण्याचा जो अंश असतो किंवा काही असतो हा जाता कामा नये. बरोबर. याच्यात जर कधी पाण्याचा अंश गेला तर तो निकामी होतो. बरोबर. म्हणजे याला पाणी, बॉटलमध्ये पाणी सहन नाही होत, मात्र पाण्यामध्ये आपण याला घालून देऊ शकतो. बरोबर. हा याचा बेनिफिट आहे. शिवाय हा वापरल्याने काय होतं, फळांची जी चकाकी आहे, बरोबर, ही चकाकी वाढते. बरोबर. शिवाय जे काही आपल्या तुमच्याकडे समजा आता केळीवर करपा मोठ्या प्रमाणात येतो. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की करपा हा एक तर बुरशीमधून येतो किंवा एक तर बुरशीचा आजार आहे, पण त्याला कंट्रोल करण्यासाठी सुपर ओवाई तुमची मदत करू शकतो. कारण जमिनीतल्या बुरशा बऱ्यापैकी हा मारतो. फॉस्फरसची कमतरताही भरते, बुरशीही मारतो, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते. म्हणजे हे याचे मुख्य कारण आहेत. आणि हा साधारणतः 1 एकरला वर्षभरातनं केळी पिकाला 1 एकरला वर्षाकाठी हा 5 ते 7 किलो वापरले गेला पाहिजे. बरोबर. म्हणजे काय होतं माहितीये का, आता मोठ्या प्रमाणात काय फॉस्फरिक ऍसिड वापरतात. बरोबर. पण फॉस्फरिक ऍसिड पेक्षा हा कितीतरी पटीने चांगला प्रोडक्ट आहे. ऍग्रिकल्चर ग्रेड आहे. आणि शिवाय याचे दुष्परिणाम काहीच होत नाही. बरोबर. तर हा एक आपल्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की वर्षाकाठी तुम्ही याला 1 एकरला 5 ते 7 किलो तुम्ही वापरा. म्हणजे हजारी आपण साधारण 3 किलो पर्यंत, हजारी 3-3.5 किलो पर्यंत गेला तरी वर्षाकाठी. बरोबर आहे. म्हणजे त्याची कॉस्टिंग कमी. आता आपला जो दुसरा प्रोडक्ट आहे पृथ्वीरीज 50. आता हा जो प्रोडक्ट आहे पृथ्वीरीज 50, हा आपण सुरुवातीच्या वेळेला वापरावा. जसं की आपण सुरुवातीला केळी लागवड केली. बरोबर. केळी लागवड केल्यानंतर बरेच शेतकरी मायक्रोरायझा वापरतात. बरोबर. मायक्रोरायझा वापरलाही पाहिजे, याबद्दल शंका नाही. पण काय असतं माहितीये का, बऱ्याच ठिकाणी एक असं दिसून आलंय की मायक्रोरायझा हा सिंगल वापरला जात नाही. त्याच्यासोबत बऱ्याच प्रकारचे एक काही समजा कोणी एक वेगळाच कंटेंट देईल, कोणी मग त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रॉन किंवा इतर गोष्टी या वापरल्या जातात. पण मायक्रोरायझा ही एक बुरशी आहे जी मुळाच्या सानिध्यात राहून पिकाला अन्न पुरवठा करण्याचं काम करते. बरोबर. तर मायक्रोरायझा देताना स्पेशल दिला पाहिजे. बरोबर. मायक्रोरायझाचा वापर केल्यानंतर मग आपण येऊया आपल्या मेन प्रोडक्ट कडे की हा पृथ्वीरीज 50 हा वापरला पाहिजे. आता याच्यामध्ये युनिकनेस काय आहे ते सांगतो मी तुम्हाला आधी. बरोबर. मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट आहेत की सेम ॲज इट इज. बरेच शेतकरी विचारतात की हा 1261 सारखा दिसतो. बरोबर. किंवा 1034 असे 2 ग्रेड आहेत. पण या दोघांमध्ये फरक सांगतो मी तुम्हाला. हा जो प्रोडक्ट आहे PTO 5 आणि PTO 4 यांच्या मिश्रणातून हा प्रोडक्ट तयार केलेला आहे. बरोबर. शिवाय याच्यामध्ये PTO 4 नाहीये. नाही, हा 1034 जो प्रोडक्ट आहे हा बरोबर. हा PTO 5 आहे. हा जो आहे तुमचा PTO 5 प्लस अमोनिकल नायट्राइड फॉर्म मधला आहे. बरोबर. याच्यामध्ये जो नायट्रोजन आहे हा अमोनिकल नायट्रोजन आहे. बरोबर. आणि याच्यामधला जो नायट्रोजन आहे हा अमाइड बेस आहे. आता अमाइड आणि अमोनियम याच्यामध्ये थोडा फरक आहे. बरोबर. तुम्ही कराल तुम्हाला एक्सप्लेन कसा आहे तो. पण हा दोघं प्रोडक्ट मध्ये हा फरक आहे. बरोबर. शिवाय ह्या प्रोडक्टचा जो पृथ्वीरीज 50चा जो pH आहे हा pH खूपच कमी आहे. बरोबर. म्हणजे काय होतं, आता आपण एक पाहूया त्याच्यावर. साधारणतः याचा pH
5.2 ते 7.2 पर्यंत आहे. म्हणजे हा जो त्या सर्कलचा जो पीएच आहे काही ठराविक दिवसापुरता हा कमी करतो. आजकाल तुमच्याकडची जर तरी यावल ड्रायव्हरची परिस्थिती पाहिली तर पीएच खूप काही आहे, खूप. तर हा पीएच कंट्रोल करायला सुद्धा मदत करेल तुम्हाला. बरोबर. तर असा एक हा एक प्रोडक्ट असा आहे. शिवाय आता याच्यामध्ये काय केलंय माहिती का, अजून थोडं जे चिलिटेड किंवा तुमचं जे झिंक म्हणतो आपण, बरोबर, हा प्रोडक्ट त्याच्यामध्ये ऍडिशनल ऍड आहे. आता याचा बेनिफिट कसा होतो तेही सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस आपण एखादा फॉस्फरस देतो, फॉस्फरस सोबत जर कधी तुमचा चिलिटेड झिंक जर कधी वापरला, इव्हन एकरी साधारणतः 200-250 ग्रॅम, तर त्याचा जो बेनिफिट आहे हा असा होतो की फॉस्फरसची जी पिकाची उचलण्याची जी कॅपॅसिटी आहे ही फास्ट होते. बरोबर. आणि त्याचे जे रिझल्ट आहेत हे चांगले दिसतात पिकाला. म्हणून जर तरी तुम्ही आता आम्ही सुपर सोबत मी झिंक रिकमेंड करतो 12%, पण याच्यासोबत काय करत नाही की याच्यामध्ये ऑलरेडी आहे म्हणून आपण याच्यासोबत देत नाही. बरोबर. तर असे हे प्रोडक्टचे वापरण्याचे फायदे आहे. शिवाय जसं तुम्ही म्हटलं करपा, याला जर तरी तुम्ही 1 लिटरला अर्धा ml, 1 लिटरला अर्धा ml याचा जर कधी तुम्ही करप्याला जरी स्प्रे केला वरनं, तरी हा काहीशा अंशी करप्याला आपण कंट्रोल देऊ शकतो. बरोबर. हा त्या प्रोडक्ट विषयीचा तुमचा एक महत्वाचा गुण आहे. आता समजा तुम्हाला 2-3 प्रोडक्ट आहेत. आता तुम्ही एक दुकानदार म्हणून या नात्याने तुम्हाला शेतकऱ्याचे अनेक प्रश्न येत असतील तर तुम्ही ते विचारू शकतात. म्हणजे मी 1 बाय 1 तुम्हाला त्याचं सोल्युशन सांगू शकतो. मग तुम्हाला काय वाटतं, कुठल्या प्रोडक्टवर काही शंका आहे तर तुम्ही विचारू शकता. नक्कीच आपण जी माहिती दिली ती नक्कीच आपल्याला पुढे जाऊन त्याचा हेल्प होईल. तर आपण जी माहिती दिली त्याच्याबद्दल मी आपला धन्यवाद करतो. धन्यवाद. धन्यवाद.